मुंबई सहित अख्ख्या महाराष्ट्रात तुम्हाला ठाऊक आहे अजूनही अनेक लोक रोहित पवार आणि पवार कुटुंबाला मानणारे आहेत, हे विसरून चालणार नाही. अजित पवारांच्या म्हणजेच रोहित पवारांच्या काकांच्या मृत्यूच्या संदर्भात रोहित पवार सजग झालेले आहेत आणि त्यामुळेच इतर सामान्य नागरिकांच्या देखील भुवया आता उंचावलेल्या आहेत. रोहित पवार विरोधी पक्षात आहे म्हणून नाही मंडळी, तर आपले काका या तथाकथित अपघातात मारल्या गेलेले आहेत याची जाणीव रोहित पवारांना असल्यामुळे आणि ती पोटतिडीक त्यांना असल्यामुळे आणि रक्ताचं नातं असल्यामुळे रोहित पवारांनी अजित पवारांच्या या घातपाताची चौकशी अतिशय लावून धरलेली आहे. परंतु याची अडचण भाजपच्या समर्थकांना का होते आहे हा प्रश्न आहे. रोहित पवारांनी एकाही वाक्यात भाजपाला कधीच धारेवर धरलं नाही. तुम्ही पहिल्या दिवसापासून त्यांच्या पत्रकार परिषदा बघा. मग भाजपा समर्थक त्यांना का ट्रोल करते आहे? त्यामुळे संशय आणखी बळावत चालला आहे लोकांचा. हे प्रकरण कदाचित खूप गाजलं आणि त्यामध्ये शंका येण्यासारखे अनेक पुरावे रोहित पवारांनी पीपीटीच्या माध्यमातून उघड केले, हे तुम्ही पाहिलं असेल माध्यमांवर. त्यामुळे डीजीसीए किंवा व्हीएसआर विमान कंपनी अडचणीत आली आहे. त्यांच्या अडचणीचा त्रास हा भाजपवाल्यांना का होतो आहे हा मोठा प्रश्न आहे. रोहित पवारांचा हा प्रयत्न हाणून पाडण्यासाठी भाजपवाले आता राहुल गांधींप्रमाणेच रोहित पवारांना पप्पू संबोधायला लागले आहेत. त्याला काय कळते, तो राजकारणात खूप लहान आहे, अशा प्रकारचा प्रचारही भाजप समर्थकांनी हल्ली सुरू केला आहे रोहित पवारांच्या विरोधात. अर्थात हा आयटी सेलचाच प्रयोग असा असू शकतो, शक्यता नाकारता येत नाही मंडळी. पण वाईट याचं वाटतं की या अपप्रचारामध्ये बहुजन समाजातील आमदार देखील उतरलेले आहेत हे लक्षात घ्या. आणि सर्व आमदार आरएसएसचे किंवा भाजपच्या ब्राह्मणी नेतृत्वापुढे स्वार्थासाठी लोटांगण घालणारे आहेत हे लक्षात घ्या. परंतु भविष्यात त्यांना देखील त्यांची जागा तेच लोक दाखवतील हे काळानुरूप आपल्याला कळेलच. यापैकी अनेक बहुजन नेत्यांनी केवळ स्वार्थासाठी आपली भाषा आणि भूमिका बदललेली आहे हे लक्षात घ्या. आणि हे हल्ले सुरू आहे आणि हे असं गलिच्छ राजकारण असल्यामुळे ते महाराष्ट्राला ठाऊक झालं आहे मंडळी. रोहित पवार तरुण आहेत आणि त्यांची टीम देखील अतिशय ऍक्टिव्ह आहे. त्यामुळे ते अजित पवारांच्या घातपाताच्या संशयाचं निराकरण करण्यासाठी हे प्रकरण टोकाला लावून धरतील असं एकंदरीत दिसते आहे. आणि जर का हा घातपातच असेल तर भविष्यात याची पुनरावृत्ती होऊ नये. एक लक्षात घ्या मंडळी, नव्या पिढीला राजकारणात येण्यासाठी अगदी सुरक्षित वाटलं पाहिजे, या पाठीमागे ही देखील दूरदृष्टी रोहित पवारांची आहे, लक्षात घ्या.